धगधगत्या मशालींच्या आकारानं तुम्ही ओळखलंच असेल, हा आहे शिवरायांच्या शौर्याची साक्ष देणारा प्रतापगड। 6 वर्षांपूर्वी गडावरच्या भवानी मातेच्या मंदिराला 350 वर्ष पूर्ण झाली आणि तेव्हापासून हा गड दरवर्षी याच दिवशी स्वराज्याच्या मशालींनी उजळून निघतो। गड उतरून आम्ही साताऱ्यात आलो आणि महाराजांच्या वाड्यात असा हादगा पार पडला। राजघराण्यातल्या महिलांसह साऱ्याच महिला हादग्याच्या गाण्यात गुंग झाल्या। साताऱ्यातून थोडं कोल्हापुरात आल्यानंतर इथं मात्र धावपळ सुरू होती। निमित्त होतं त्र्यंबोलीच्या जत्रेचं। महत्वाचं म्हणजे या जत्रेचा मान असतो तो अशा एका चिमुरडीला। त्रिशूळ घेऊन मी आज देवीच्या समोर कवाळ फोडले। पण या सोहळ्याचं खरं आकर्षण असतं ते म्हणजे कोहळा फोडण्याचा सोहळा। या सोहळ्याची आख्यायिकाही भन्नाट आहे। कोहळा म्हणजे कामाक्षा राक्षसाचं प्रतीक आहे आणि कुमारिका जी फोडते ती त्र्यंबोली देवीचं प्रतीक आहे। त्र्यंबोली देवीनं कामाक्षीचा वध केला, पण कामाक्षीचा वध केल्यानंतर महालक्ष्मी देवी त्र्यंबोली देवीला आमंत्रण द्यायचं विसरते, त्यामुळे ती इकडे रुसून बसली होती। त्यापासून महालक्ष्मी देवी पूर्ण लवाजमासह या शारदीय नवरात्राच्या पंचमी दिवशी इथे येते आणि तिथला जो कार्यक्रम आहे तो इथं संपन्न होतो। कोल्हापुरातून थोडं सांगलीत आलं आणि आम्हाला दिसला शाळकरी विद्यार्थिनींचा महाहादगा। महाराष्ट्रात जितके सण तितक्या परंपरा आणि जितक्या परंपरा तितके रंग। तुर्तास हे होते ललिता पंचमीचे रंग। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।